दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यातून विजयी झालेले महायुतीचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा सत्कार सोहळा कर्जतमध्ये आयोजित केला आहे। मात्र यातून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना वगळल्याने रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी आउट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। हा सत्कार कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केल्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे। महेंद्र थोरवे यांनी या संदर्भात लावलेले बॅनर आणि समाज माध्यमांवरील आमंत्रण पत्रिकेत सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांचे नाव आणि फोटो नाही आहेत। त्यामुळे थोरवे यांनी रायगडमध्ये तटकरे यांच्या विरोधात केलेली ही मोर्चे बांधणी असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपासूनच थोरवे विरुद्ध तटकरे यांच्यात संघर्ष सुरू होता। थोरवेंच्या विरोधात सुधाकर घारे अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांच्या मागे तटकरे होते, असा जाहीर आरोप आमदार थोरवे यांनी केला होता। एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नका अशी जाहीर भूमिका थोरवे यांनी घेतली होती। त्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे संघर्ष टोकाला गेला आहे। अशातच आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या रायगडमधील विजयी आमदार खासदारांच्या सत्कार सोहळ्याला तटकरे बाप लेकीला वगळल्याने आता त्यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार यात शंका नाही। विशेष म्हणजे अदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये अशी रायगडमधील शिवसेनेचे 3 आणि भाजपच्या 3 आमदारांची भूमिका असल्याचे थोरवे म्हणाले होते। त्यामुळे हा सत्कार म्हणजे अदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये यासाठी केलेली मोर्चेबांधणी आहे का, अशी ही चर्चा सुरू आहे। कारण 2 दिवसात पालकमंत्री पदाची घोषणा केली जाईल अशी चर्चा आहे। या सत्कार सोहळ्यात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे। तर प्रकाश आबिटकर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।